आजोबा आजोबा, हे अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी 2025 ची एवढी लाल का करता हो तुम्ही? सिरीज तर ड्रॉ झाली होती 2-2 ने. अरे चुतिया, किती सालचा जन्म आहे तुझा? कोविड बेबी 2020. विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, पुजारा, मोहम्मद शमी, अश्विन या सगळ्या मंडळींची नावं ऐकली आहेस काय तू? ओ द ओजीज लेजंड्स, हे सगळे होते त्या सिरीज मध्ये. हे सगळे नव्हते. मग इंडिया 2 मॅच कोणामुळे जिंकली? होता एक. आई एम ऑलवेज बिलीव माई सेल्फ कि मैं हमेशा मैं कोई सी भी सिचुएशन में मैं मैच जीता सकता हूँ, तो मेरा बिलीव यही था. तो क्रिकेटच्या इतिहासात जरी ही अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी ड्रॉ म्हणून रजिस्टर झाली असेल तरीही कुठल्याही विक्ट्रीपेक्षा कमी नसणार आहे. येस, फायनली मिया मॅजिक चाललंय. आय बिलीव्ह इन जस्सी भाई पासून आय बिलीव्ह इन मायसेर पर्यंत मोहम्मद सिराजने जो आज प्रवास केलाय मित्रा. खरंय. माझ्या मते आता तो मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम सुरू करणार लवकरच. मोहम्मद सिराज फार नाही चाललं त्याचं क्रिकेटमध्ये पुढे, तर तो करू शकतो माझ्या मते. नाही, पण त्याने आज काय काय सांगितलं माहितीये ना? आज सकाळी त्याने उठून वॉलपेपर चेंज केला की काय मी काहीतरी करू शकेन वगैरे, या कॉन्टेक्स्टचा काहीतरी वॉलपेपर ठेवला. त्याने बिलीफ्सचा एक वॉलपेपर शोधला आणि आय बिलीव्ह करून त्याने ते स्वतःसोबत ते ठेवलं. पण आज मी लोकांना एथिस्ट होताना बघितलंय. गौतम गंभीरने वर बघून असं केलं. मी त्याला कधी बघितलं नाही हे सगळं करताना. गौतम गंभीरला? हा, एथिस्ट म्हणजे आस्थावाले ना? नाही, एथिस्ट म्हणजे नास्तिक. नास्तिक पण जे काय त्याला आस्तिक होताना बघितलंय मी आज. तो वर बघून पाया वगैरे पडला. ड्रॉ जिंकल्यानंतर मॅच परत. मोहम्मद सिराज तर आहेच बाबा, प्रॉपर आस्तिकच आहे तो. त्याने प्रॉपर ते वगैरे केलं त्याचं. आणि गिलने पण केलं. येस, गिलचा एक फोटो आलाय. पण तेच आहे. पण जे काही असो, मोहम्मद असो, कृष्णा असो, आज इंडिया जिंकली आहे. मग तिथे स्टुअर्ट बिनी असला असता तरी आम्हाला चाललं असतं. स्टुअर्ट बिनी का रे? स्टुअर्ट बिनी का? अच्छा, ठीक आहे. क्राइस्ट मॅन, क्राइस्ट, जीसस क्राइस्ट. ओके, सो इंडिया ही मॅच जिंकली आहे आणि इंडियाने ही सिरीज ड्रॉ केली आहे. आणि ही सिरीज ड्रॉ कोणत्याही विक्ट्रीपेक्षा कमी नाहीये. करेक्ट आहे. आणि ज्या सर्कमस्टान्सेस मध्ये सिरीज सुरू झाली होती, एक तर आपले 2 महत्वाचे प्लेयर्स इंडियाने रिटायर केले होते, म्हणजे त्यांनी स्वतः रिटायरमेंट घेतली. प्लस पुजारा, रहाणे हा एक्सपिरियन्स इंडिया येत नव्हती. त्यात सगळं नवीन स्लॉट आला होता. गिलच्या बॅट्समनशिप वरती विश्वास नव्हता. त्यात त्याला त्यांनी कॅप्टन बनवलं होतं. कॅप्टन, बरोबर. तिथपासून ते अगदीच बुमराह 3च मॅच खेळणार, हे सगळे जे सिच्युएशन्स ज्या होत्या, त्यात ही सिरीज इंडियासाठी असं होतं की अश्विनची रिटायरमेंट, की कदाचित इंडिया हरेल. आणि हरेल त्यामुळे आपल्यासाठी चांगलंच होतं की ठीक आहे, ऍटलीस्ट फाईट करूया. तिथून हे इंडियाने ड्रॉ करणं, आणि त्यात पण इंडिया एक मॅच जिंकता हरली, ती लॉर्ड्स वाली. अदरवाईज इंडिया ही सिरीज जिंकून पण गेली. यू नेव्हर नो. इव्हन पहिली मॅच पण जी आपण पहिल्यांनी क्लीन जिंकली असं मी म्हणेन, कारण त्यांनी चेस केले शेवटी. तू काही करू शकत नाही. पण माझ्या मते ही सिरीज आतापर्यंत मी बघितलेली बेस्ट सिरीज आहे. कारण की तुला सांगतो मी, ऑब्व्हियसली आपण गॅबाची सिरीज सगळ्यांनी बघितली लाईव्ह. ऑस्ट्रेलियाची BGT बघितली आपण. त्यानंतर 2021ची इंग्लंडची सिरीज सुद्धा बघितली आपण. नंतर 2018ची सिरीज पण बघितली. 2014ची तर आपण हरलेलो, त्यामुळे ठीक आहे. 2018 पासून जे चालू झालंय सगळं, त्या सगळ्या सिरीज आपण बघत आलेलो आहे. पण या सिरीजला पहिल्यांदा माझ्याबरोबर असं झालंय की मला लिटरली जाणवत होतं की माझं ब्लड प्रेशर फ्लक्च्युएट होतंय. भाई, मला मध्ये थोडं चक्कर आल्यासारखं पण होऊन गेलं. कधी माहिती तुला एक्झॅक्ट मोमेंट पण सांगतो, जेव्हा आय गेस LBWचा शाउट झाला आणि तो अंपायर स्कॉलवर गेला आणि नॉट आउट आला, असं काहीतरी झालं. मला आठवत नाही एक्झॅक्ट आता. अंपायरने आउट दिला, नंतर तो नॉट आउट निघाला कारण आय गेस बॉल मिसिंग जात होता. सो त्या मोमेंटला मला असं जरा चक्कर सारखं झालं. सो फक, हे काहीतरी वेगळं. हे मी पहिल्यांदा अनुभवलेलं पूर्ण जे काही क्रिकेट बघितलं आतापर्यंत थोडंफार इथलं तिथलं. सो ही सिरीज माझ्यासाठी मी सगळ्यात वर ठेवेन. कारण सगळ्यात मोठा रिझन तर तेच आहे की भाई इनएक्सपिरियन्स साईट आहे. सगळ्यात जास्त बुमराह एक्सपिरियन्स्ड आहे. बुमराह आणि रिषभ पण एक्सपिरियन्स. जड्डू हा सॉरी, जड्डूला का विसरतो आपण दरवेळी, काय माहित. मी नाही विसरत जड्डू. हा, सो त्यामुळे माझ्यासाठी खूप वर आहे. ऑब्व्हियसली त्यावेळी पण गॅबाच्या वेळी पण विराट कोहली नव्हता, रोहित शर्मा लेट आलेला, पण त्यावेळी रहाणे, पुजारा होते, अश्विन होता. यावेळी कोणच नाहीये. यावेळी जसप्रीत बुमराह आणि रिषभ पण दोघंच आहेत एक्सपिरियन्स्ड. करेक्ट. आणि पुन्हा त्याचं की ह्या आता ऑनेस्टली माझ्यासाठी, जे मी तुला मगाशी म्हटलं ऑफ कॅमेरा, माझ्यासाठी नेहमीच ती सिरीज जास्त मोठी आहे, गॅबाची सिरीज. कारण त्या सिरीज मध्ये ते सगळे गोष्टी होत्या की एक तर विराट जाणं, इंडिया 36ला ऑल आउट. सो त्यानंतर इंडिया कमबॅक करणं, ते सगळं. आणि इंडियाचे बरेच प्लेयर्स त्या सिरीजला इंजर्ड झाले होते. प्लस ज्या पद्धतीने अश्विन पण लास्ट मॅचला नव्हता. सो त्यात मला नेहमी ती सिरीज जास्ती मोठी वाटते. पण ही सिरीज काही कमी नाही असं मला वाटतं. आणि खास करून
ज्या पद्धतीने डिस्कव्हरीज झाल्यात म्हणजे जसं की एक तर फास्ट बॉलिंगमध्ये पण बुमराह कन्सिस्टंटली खेळणार नव्हता, त्यात सिराजवरती विश्वास होता ज्याबद्दल लोक शॉर नव्हती खूप जास्ती, त्याबद्दल ट्रोलिंग चाललं होतं. त्याला रोहित शर्माने ड्रॉप केलं कारण त्याचं म्हणणं होतं की हा ओल्ड बॉलने चांगली बॉलिंग करत नाही आणि आज सिराजला घेऊन दाखवलेत विकेट्स. आज नवीन बॉल न घेता सिराजने 77 ओव्हर्स नंतर जेव्हा आजचं सगळं सुरू झालं, आजचा सगळं कारभार सुरू झाला, सो आजच्या 3 विकेट त्याने त्यानंतर काढलेले आहेत. सो रोहितने तर आय गेस मोटिवेट केलंय. सो आजच्या विजयात रोहितचा पण खूप मोठा हात आहे, सिराजच्या विकेटीत रोहितचा हात आहे. नाही पण सिराजचं बघ ना, लॉर्ड्सवर यांच्या शेवटची विकेट त्याची पडली करेक्ट आणि आज शेवटची विकेट त्याने काढली. सो लाईफ कम्स अ फुल सर्कल, ते उगाच बोलत नाही आय गेस. खरं. आणि सिराजची मेहनत आपण हे करू शकत नाही, म्हणजे काय म्हणतो ना, दुर्लक्षित करू शकत नाही अजिबात नाही. त्याने 26 ओव्हर्स टाकलेत. एका फास्ट बॉलरला 26 ओव्हर टाकणं खूप मोठी गोष्ट आहे, ते पण 2 दिवस. त्यात पण त्याने आज जे काय आज 4-5 ओव्हर टाकले असणार, काल त्याने लॉंग स्पेल्स केले. आज आय गेस त्यांना त्या दोघांना सांगितलं असणार प्रसिद्ध कृष्णा, भाई 10 ओव्हर तुम्ही टाकायच्या हिशोबाने तयारी करा, पाठ लावून या. आज तुम्ही इंजर्ड झालात तरी चालेल, पुढच्या टेस्ट मॅचला खूप वेळ आहे आता. करेक्ट. सो ते माइंडसेट घेऊनच आले असणार की आज भाई डू ऑर डाय आहे. आणि सिराज जे एफर्ट मारत होता, म्हणजे मला नेहमीच ते वाटतं क्रिकेटमध्ये म्हण किंवा कुठल्याही लाईफच्या काय म्हणतो ना करिअरमध्ये किंवा कशातही, इमोशन्स ऑलवेज टेक ओव्हर माझ्यामध्ये, किंवा हार्डवर्क जे आपण म्हणतो ते. म्हणजे सिराजचे स्किल्स आणि अशा क्रिकेटिंग गोष्टीवरती तू जास्त बोलू शकतोस, पण मला वाटतं की सिराजचं जे इमोशन ओव्हर करून जातो ना सगळं, जसं की ही सिरीज बघ, त्याने गॅबामध्ये जेव्हा त्याची ती डेब्यू सिरीज होती त्यात त्याने घेतलेल्या 5 विकेट्स बघ. इव्हन तू लास्ट इंग्लंडमधली सिरीज होती जेव्हा विराट कॅप्टन होता, लॉर्ड्सची मॅच, ह्या 60 ओव्हर जो अख्खा तो एक पॅच होता त्याचा, त्यात सिराजने केलेली बॉलिंग. 4 विकेट त्याने दोन्ही इनिंग मध्ये घेतले, 8 विकेट घेतले त्याने श्रीलंकेसमोर केलेली वारंवार बॉलिंग बघ. सो विसरता येणार नाही, ती कधीच नाही विसरणार. सो सिराजने नेहमी प्रूव्ह केलं आपल्याला की काय म्हणतो ना, ही वॉज ऑलवेज अगेन्स्ट दी बॉल, आणि तिकडनं त्याने नेहमी कमबॅक केलेलं आहे असं मला वाटतं. की आता पण जेव्हा बुमराह नसेल काय होईल कालचा प्रश्न पडला होता, सिराजने काय म्हणतो ना स्टेप अप केलेलं आहे माझ्यामध्ये. त्यात बुमराहच्या करिअरवरती खूप प्रश्न उचलले गेलेत लोकांकडनं, पण सिराजने स्वतः माझी थोडी फाटलेली की भाई घेतलं की काय रिटायरमेंट, खरं माझं म्हणणं खरं होतं की काय कदाचित घेईल, पण मला माहिती आहे, पण ऍटलीस्ट सिराजने कॉन्फिडन्स दिला आपल्याला. पण त्याने प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की बुमराह असताना का त्याची बॉलिंग थोडी बदलते. अच्छा. काही त्याचा ही भीती असते की बुमराह तिथे रन्स वाचवतोय आणि सिराज मोर ऑफ अटॅकिंग बॉलर आहे पहिल्यापासूनच, आताच नाही पहिल्यापासूनच, आणि मग त्या ह्याच्यात त्याच्याकडून रन्स पण लीक होतात आणि बुमराह दुसरीकडे रन्स वाचवत असतो, त्याला कोणी अटॅकच करत नसतं. सो सिराजला ती भीती असते की मी जर प्रॉपर अटॅकिंग बॉलिंग केली विकेटसाठी गेलो तर माझ्याकडून रन्स लीक होतील. सो म्हणून ते बुमराह असताना त्याचा बॉलिंग मध्ये फरक जाणवतो प्रॉपर, आणि इथे त्याला पूर्ण फ्रीडम आहे, त्याला जशी हवी आहे तो बॉलिंग करू शकतो. आणि मुळात त्याला ती जबाबदारी दिली जाते की आता तूच या अटॅकचा लीड आहे. प्लस त्याने या सिरीज मध्ये 185 ओव्हर टाकलेत, 185.3. सो माझ्या एक तर तो 5ही मॅच खेळलाय, ज्याबद्दल आपण आधी पण मेन्शन केलंय की एवढ्या मॅचेस एका सिरीज मध्ये खेळणं, हे सगळे त्याने अचिव्हमेंट्स खूप अनलॉक केलेत. आणि एक सिराजचा अख्खा फोर्स त्याने ज्या पद्धतीने बॉलिंग केली आहे, प्लस त्याने फिल्डिंग एक्सेप्शनली केली आहे, ह्याच्यात त्याने काही ठिकाणी बॅटिंग पण केली आहे. सो ते सगळं जे सिराजने केलंय, सो सिराज माझ्या मते या सिरीजचा मॅन ऑफ द सिरीज होता इंडियाच्या साईडने. मला तोच वाटत होता. गिलला दिलं ठीक आहे, गिल पुन्हा तेच आहे, एक तर गिल फेस आहे, गिलने बॅटिंग ऑब्व्हियसली एक्सेप्शनल केली आहे. 754 रन काही खाऊची गोष्ट नाहीये, त्यांनी केलेत ते, आणि इंग्लिश कंडिशन्स मध्ये. आपण मॅच सिराजमुळे नाही जिंकलोय, गिलमुळे नाही जिंकलोय, माझ्या मते गावस्करांच्या लकी जॅकेटमुळे जिंकलो. त्यांनी आज घातलं होतं कधी माहित नाही, पण काल ते बोललेले की मी माझं लकी जॅकेट घालून बसणार आहे, जे काल बसले जेव्हा हॅरीब्रुकने चांगली बॅटिंग केली. आय होप ते आज पण बसले असतील, त्यामुळे जिंकले आपण, कारण त्यांनी ते गॅबाच्या वेळी पण घातलेलं असं त्यांचं म्हणणं होतं. सो गावस्करांना सुद्धा गावस्करांचं जॅकेट. हा, त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाबद्दल पण बोलूया आपण, की प्रसिद्ध कृष्णा ऑलमोस्ट इंडियाच्या हेटरेटचं टार्गेट कर्नाटकचा दुसरा विनय कुमार आपल्याला मिळत होता. विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, एस अरविंद या लीग मध्ये तो येत होता, पण तो कुंबळेच्या लीग मध्ये जायला लागलाय. येस, त्याने मॅच विनिंग बॉलिंग केलेली आहे. त्याने पहिल्या इनिंगला 4 विकेट घेतल्या, त्याने ह्यात पण 4 विकेट घेतले. सो टोटल त्याने काहीतरी 188-190 त्याने रन्स दिलेत, आणि त्याने 8 विकेट घेतल्या. थोडा इकॉनॉमी रेट थोडा हायर साईडला, नाही तो T20चा ठेवतो, त्यात तो अजिबात कंजूसी करत नाहीये. तो T20 वनडेच्या रन रेटने बॉलिंग करतो.
पण त्याने आज पण जी बॉलिंग केली, जे आपल्याला स्टार्टला शॉर्ट बॉलिंग सुरू केली, मग त्याला रन्स पडले, स्टार्टला तर वाटलं की गेली मॅच गेली. अरे भाई 2-4 गेले. ग्रुपवर मेसेज पण टाकलं, ह्याला थांबवा, हा शॉर्ट बॉलिंग टाकत सुटलाय. पण ते सिराज कृष्णाने स्वतःला बॅक केला, त्याने त्याची लाईन, कारण की 2-4 आलेले त्या ओव्हरला, आठवतं तुला तर. त्याने नंतर थोडी लाईन चेंज केली त्याची, मग त्याने यॉर्करला चांगला बोल्ड काढला, त्याला LBW मिळता राहिला होता. सो कृष्णाने पण खूप चांगला एफर्ट मारला. ह्या त्याने ओव्हरटनचा बोल्ड काढला का, टॉंगचा बोल्ड त्याने काढला. सो कृष्णाची पण बॉलिंग एक्सेप्शनल होती माझ्या मते. त्याला जी एक्स्ट्रा, आणि यामध्ये मी गिलला थोडं अप्रिशिएट करेन कृष्णाला बॅक करण्यामध्ये, की त्याच्या जीटी लॉबी नाही, कारण त्याची सिरीज ठीकठाक गेलेली, एकदमच थोडी त्याची वाईट गेली होती, बिलो एव्हरेज गेलेली, आणि तरी पण त्याला वनडेच्या हिशोबाने चांगली होती, टेस्टच्या हिशोबाने वाईट होती. सो त्याला या मॅच मध्ये खेळवणं ही खूप मोठी गोष्ट होती. करेक्ट. सो त्याला गिलसाठी यासाठी गिलला अप्रिशिएट केलं पाहिजे. करेक्ट. आणि कृष्णाने पण काय म्हणतो ना, तो ओकेजन वरती आला. इव्हन काल त्यांनी ब्रुकचा विकेट सेटअप केला होता, तो जो बाउन्सरला मागे कॅच गेला तो शॉर्ट बॉलला, सो त्याला तो मिळाला असता कदाचित मॅच आजपर्यंत आलीच नसती कदाचित. येस. आणि अजून एक आपण थोडं बोलूया प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलिंगला. ते काल झालेलं ना ऍक्च्युली, ब्रुकची कॅच, तीच कॅच म्हणतो, जी कॅच ड्रॉप झाली, तो सेटअप त्याचा जो काय होता, तो जर वर्क झाला असता तर आज वेळच नसते, स्टेजला गेलीच नसती मॅच. सो कृष्णाने पण खूप स्वतःला प्रूव्ह केलंय. एकदा त्याला जो एक्स्ट्रा बाउन्स जो मिळतो त्याला तो, आणि मे बी त्याला थोड्या त्याच्या लेन्स समजण्याची गरज आहे, आणि जितका तो वेळ घेतोय सुधार करायला, तसं बघायला गेलं तर त्याने लवकर केला पाहिजे. इनएक्सपिरियन्स्ड तो नाही, पण ठीक आहे, त्याने आता फेअरली एक्सपिरियन्स घेतला माझ्यामध्ये. म्हणजे टेस्ट तर तुला ग्रेट आणि ह्याच्या ऑर्डिनरी मध्ये तो तुझा फरक असतो असं माझ्यामध्ये. सिराज जरी आपण त्याला किती ट्रोल केलं, सिराजने परफॉर्मन्सेस दिले त्याच्या स्टार्ट. सिराजने आज 146चा बॉल टाकलाय मित्र. अच्छा. 146 नॉर्मली 140च्या आसपास असतो, पण त्याने 146चा बॉल टाकला. आज तो पूर्ण ताकद पूर्ण ताकद. बिलीव त्याचा वॉलपेपर त्याच्या डोक्यात असेल की भाई आज वॉलपेपर रखा है, आज अच्छी बॉलिंग डालनी, कुछ भी करके. पर्सूट ऑफ हॅपीनेस मला आठवला, दॅट मुवमेंट ऑफ हॅपीनेस. काल आज जे सिराजने तो बोल्ड काढला यॉर्करला, दॅट वॉज दॅट मुवमेंट. आणि एकंदर जेव्हा 3 विकेट गेल्या, तो शेवटच्या ड्रामा. आज घरी एक किस्सा आला, मी मॅच बघता ओरडत होतो चुत्त्यावर की विकेट आहे, बोल्ड आहे, कॅच आहे, कॅच उडाली लागेल, आणि तो नोमॅन्स लँड मध्ये पडला. कोणाचा तरी, तर तो नोमॅन्स लँड पडला, आणि मी जोरात कॅच आहे. तर माझी भाची बाजूला बसलेली, ए मामा जा टीव्हीत जाऊन ओरड प्रॉपर चढली ती. आणि एकदा तिला ताप आला, सो आम्ही ओरडत होतो, मी आणि पप्पा दोघं पण ओरडतो, विकेट बोल्ड. अरे यार गप बसा यार तुम्ही, प्रॉपर हे सगळं चालू होतं घरी. माहोल पण चांगला बनलेला. आणि हेच बघ ना, म्हणजे अमेय इज वन ऑफ दोज पीपल ज्याने म्हटलं होतं की काय सिरीज मध्ये इंटरेस्ट नाहीये, कारण विराट नाहीये, हे नाहीये, ते नाहीये, मी हे नाही बोल. सो अशी बरीच लोक होती ज्यांनी असं म्हटलं होतं की कोण बघणार आहे मॅचेस, किंवा बेसिकली अख्खा PR विराट रोहितची रिटायरमेंट झाली दोघांची, तेव्हा प्रॉपर मीम्स आलेले की सिरीज सेल आउट त्यांच्या नावावरती होती. सो कोण सिरीज बघणार, कोण क्रिकेट बघणार, सगळं होतं. तो पण व्हिडिओ आलेला, तो एक जो जर्नलिझम आहे विमलवा, त्याने प्रॉपर व्हिडिओ बनवला की इंडियन टीम जेव्हा इंग्लंडमध्ये रिसीव्ह करायला कोणी नाहीये, प्रेस नव्हतं, फॅन्स नव्हते. जर की रोहित शर्मा असला असता, विराट कोहली असला असता, तर प्रॉपर हे भरलेलं असलं असतं सगळं. सो त्या सगळ्यावर आता पाणी फेरलं गेलं की भाई नवीन जनरेशन आले, दिस इज न्यू इंडिया. आणि आपलं ह्याचं मला ते स्टेटमेंट आठवतंय शुभमन गिलचं. सिरीजच्या सुरुवातीला तो बोलला की त्याला माइंडसेट बद्दल विचारलं जर्नलिस्टने समोरच्या, तो बोलला की ऑगस्ट मध्ये तुम्हाला आमचा माइंडसेट कळेल. आणि आपण पण त्यावर जरा ट्रोल केलेलं, जर तुला आठवत असेल तर, की केलेलं तर भाई दाखवून दिलं की काय माइंडसेट आहे या टीमचा त्याने. आणि पुन्हा तेच मला वाटतं, अल्टिमेटली क्रिकेट इज द विनर. हे मला वाटतं की तू किती मोठा प्लेअर आण, किती मोठी लेगसी आण, एक वेळ येते जेव्हा सगळ्यांना जायचंय, एक चेंज येणार आहे. सो हे जे ट्रान्झिशन फेज जे आपण म्हणतो, आता ही स्मूथ वाटते मला, जी थोडीफार घडली होती. आणि त्यासाठी क्रिकेट रिस्पॉन्सिबल आहे, इव्हन त्यांनी केलेले परफॉर्मन्सेस रिस्पॉन्सिबल आहेत. सो कुठेच आपण त्या गोष्टींचं प्रेशर नाही घेतलं, मग त्या प्लेयर्सने नावांचं वगैरे, की हे लोक नाहीये, आपण किती काय केलं कोणाला फरक पडणार नाहीये. त्यांनी स्वतःची जबाबदारी उचलली आणि त्यांनी परफॉर्म केलं. सो अल्टिमेटली प्रत्येक टीमचे जे फॅन्स बनतात ते त्या प्लेयर्समुळे बनतात. सो ह्या टीमला त्यांचे नवीन हिरोज मिळाले आहेत माझ्या मते. जड्डू हा जुना हिरो ऑब्व्हियसली, सो जड्डूचे ऑलरेडी फॅन्स होते. गिल एक नवीन फेस मिळालेला आहे ह्या टीमला. KL राहुलचं जे पोटेन्शियल, राहुलचं एक
काय म्हणतात राईस फिनिक्स पक्षासारखा तो ऍशेस मधून तयार झालाय भाई परत आता, की विराट आणि रोहितच्या अख्ख्या सावलीत बाहेर आलाय तो, त्याने स्वतःचा एक स्थान बनवलं आता टेस्ट टीम मध्ये तरी ऍटलीस्ट, आणि वन डे मध्ये तर आहेच ऑब्व्हियसली, T20 मध्ये माहित नाही काय असेल त्याचं. सो के राहुल म्हणजे जेम ऑफ अ प्लेअर आहे तो, इंडियाने लूज नाही केला पाहिजे जरी तो आउट ऑफ फॉर्म असला तरी, कारण तुम्हाला त्याने दाखवून दिला या सिरीज मध्ये तो त्याचे टेम्परामेंट काय लेवलचं आहे. ते गोयंकाचं म्हणणं काही वेगळं असू शकतं, पण इन जनरल भाई इंडियन क्रिकेटसाठी खूप जेम आहे तो. खरं. आणि ते राहुल बद्दल झालं, इव्हन सिराज जे आपण म्हणतो की सिराज सतत बुमराच्या शॅडो खाली होता, आता सिराजचे स्वतःचे किती फॅन्स असतील, तो किती लोकांसाठी हिरो असेल. रिषभ पंत तो स्वतः बोलला पण ना की आय बिलीव्ह इन माय सेल्फ नाव. हा, सो त्याची अख्खी ती आर्क आहे. रिषभ पंतचं तू बघशील तर अपार्ट फ्रॉम हिज ड्रायव्हिंग स्किल्स, त्याचं जे अख्खं टेम्परामेंट आहे, त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन, ड्रायव्हिंग स्किल्स आर गुड नाव. सो त्याने जे केलंय, त्याच्या 2 इंजरीज झाल्या तरी तो उभा राहिला, बॅटिंग केली त्याने. सो आणि रिषभ पंत ऑलरेडी खूप इन्स्पिरेशनल स्टोरी आहे. त्या अख्ख्या ऍक्सिडेंट मध्ये तो परत आलाय, त्याने खेळून दाखवलंय एक्सेप्ट फॉर गोयंका. सो त्याने पण ही सिरीज ज्या पद्धतीने काढली, तो वाईस कॅप्टन होता टीमचा एकतर, म्हणजे सगळ्यांना हे होतं की पाय तुटलेला असताना खेळायला येणं. आज जे वोक्सने करून दाखवलं ते पंतने केलं. मला हवं होतं की वोक्सचा 3-4 बाउन्सरचा हात बीत तोडावा, पण ठीक आहे, नाही झालं असो. तर पंतचं मला ते अजून वाटतं की पंत एक तर ऑलरेडी हिरो होता. पंत बद्दल काय बोलतो तुम्ही? त्याच्या ड्रायव्हिंग स्किल्स. नाही, ड्रायव्हिंग स्किल्स पण ठीक आहे. हा, सो पंत बद्दल मला अजून एक वाटतं की आपण सगळेच म्हणत होतो, इव्हन बऱ्यापैकी लोक म्हणत होते की पंत हा कॅप्टन असायला हवा होता इंडियाचा. द काइंड ऑफ परफॉर्मन्सेस ही हॅज गिव्हन, की त्याने ज्या पद्धतीने मॅच विनिंग नॉक्स केलेत. पंत कॅप्टन, पण तो वाईस कॅप्टन झाला, गिलला कॅप्टन केलं, पण तुला कुठेच ते वातावरण दिसलं नाही की या टीम मध्ये कोणाची कॅप्टन्सीसाठी चढावड आहे. गिलला प्रॉपर सपोर्ट केला गेला. ऑब्व्हियसली गिलला ती कमांड करायला वेळ लागणार आहे ऑब्व्हियसली, की नाही, पण या टेस्ट मध्ये पूर्ण चित्र पलटलेलं. इव्हन रवी शास्त्रीचा पण पोस्ट मॅच इंटरव्ह्यू होता, त्यात पण तो बोलला की गिलचा या टेस्ट मध्ये कॉन्फिडन्स दिसून आला कॅप्टनशिप मध्ये, की मी सिनियर प्लेअरला पण सांगू शकतो की भाई तू हे कर. जे धोनीने 2011च्या वर्ल्ड कप मध्ये केलं, की सचिनला तो सांगू शकायचा की मला हे एक्सपेक्टेड आहे. सो गिलने आज ते सिराज कडून करून घेतलं की मला हे हवंय, तू हे कर, मी ही फिल्डिंग लावतोय, मी शेवटच्या बॉलला पण सिंगल द्यायला तयार आहे ॲटकिन्सनला. सो गिलने केलं ते. माझ्या मते इंडियाने खूपच ते कारुण्य दाखवलंय. वोक्सला त्यांनी बॅटिंगवर नाही आणलं जे आणायला हवं होतं. पण इव्हन तू बघशील तो कॉल खूप ट्रिकी आणि खूप विचित्र कॉल होता, की तो अटकिन्सनला शेवटच्या बॉलला सिंगल देत होता अटकिन्सनला, जे की खूप विचित्र होतं. कारण तुला माहिती की वोक्सला उभं केलं, तुम्हाला फक्त वोक्सला बॉल टाकायचा आहे, वोक्स कसाही आउट होणार. माझ्या मते त्यासाठी आता मला माहित नाही गिलच्या डोक्यात काय, पण ही स्ट्रॅटेजी असणार की सिंगल देऊया, एनिवेज हा स्लॉक करणार आहे, बरोबर. तर त्याला मारायच्या ह्याच्यात तो काय प्रॉपर बॅट्समॅन आहे, सो मारायच्या ह्याच्यात तो लागोपाठ 2-4, 2-6 नाही मारू शकतो. त्याने एक 6 मारला, तो पण आकाशदीपच्या हाताला लागून, आणि आकाशदीप त्यावेळी खूप पुढे उभा होता, नाहीतर मग ती इझी कॅच असली असती करेक्ट, एवढ्या लेवलला तरी पकडली असती त्याने. सो त्या हिशोबाने तो सिंगल दिला असणार त्याला की भाई कर तू स्लॉक, आम्ही फिल्डर बाउंड्रीवरच लावणार. सो ते कन्व्हिक्शन त्याच्याकडे होतं गिलकडे. ओव्हरऑल एका पॉइंटला त्याने स्लिप काढून टाकली, का तर तू स्लॉक करतोय, स्लिपला कॅच येणार नाही, स्लिपच्या वरून कॅच जाणार. सो तो स्वतःहून निघाला, मिड विकेटला जाऊन उभा राहिला तो. सो हे आता स्किल आहे कॅप्टनशिपचं, त्याने ते थ्रू आउट त्याच्या एक्सपिरियन्स त्याने आयपीएल मध्ये कॅप्टनशिप केली आहे, चांगली कॅप्टनशिप केली, आणि सो त्याचा सगळा एक्सपिरियन्स. इव्हन तू बघशील तर पहिल्या मॅचला जे घडलं, पहिल्या मॅचला जरी बुमरा असला, जेव्हा त्यांनी रन्स मारायला सुरुवात केली, इंडियाने प्रॉपर लूज केली ती मॅच. पण काल जरी ब्रुक मारत होता तरी तुला सतत वाटत होतं की ब्रुकची विकेट कधी पडणार, आणि इंडियाने परसिस्टंटली त्या लाईन्स ठेवल्या आणि ब्रुकची विकेट काढली. इव्हन थ्रूआउट आजचा अख्खा दिवस, आजचा जे काही 1 तास जो काय प्ले घडलाय, त्यात पण इंडियाने स्वतःचा फोकस नाही लूज केला. म्हणजे ते जे परसिस्टंट आणि ते जे कॅल्क्युलेशन जे असतं ना, त्याच गिलने थ्रूआउट मेंटेन केलं, आणि त्याने एकतर माहोल अख्खा एकतर कायम ठेवला. ते जे अख्खं गरम करणं जे असतं, गेम अख्खा गरम करणं, त्यासाठी मेनली सिराज रिस्पॉन्सिबल माहोल गरम करणं. आणि अजून एक कॉल होता आजच्या दिवसाचा शुभमन गिलचा, नवीन बॉल न घेणं, जुन्या बॉलने कंटिन्यू करणं सिराज आणि प्रसिद्ध कृष्ण. कारण की एकतर पहिली गोष्ट ती वाटते मला की तू थोडा कंट्रोल यायला वेळ लागला असता नवीन बॉलवर, म्हणजे तुला आकाशदीप लागला असता नवीन बॉलसाठी. नाही तसं वाईट नाही, पण ऑब्व्हियसली कृष्णा नवीन बॉलचा बॉलर नाही. हा, सो ते एक होतं की नवीन बॉलवर कंट्रोल यायला वेळ लागणार. आणि एक अजून ड्रॉबॅक असला असता की नवीन बॉल जरी एज लागला किंवा जरी मिस टाइम झाला तरी नवीन बॉल पटकन ट्रॅव्हल करून गेला असता बॅट्समनच्या बॅटमधून. सो ती एक भीती होती. आणि जुन्या बॉलने हे दोघं जे कम्फर्टेबल झालेले, सिराज आज आउट स्विंग खूप चांगला करत होता फॉर अ चेंज. तर रवी शास्त्री कॉमेंट्री करताना बोलला की नाव ही शुड थिंक अबाउट दॅट आउट स्विंगर मोर.
सो तो एक फायदा झाला की नवीन बॉल, जुन्या बॉलने पण स्विंग होत होते दोघांचे पण. आणि एक बॉल तर प्रसिद्ध कृष्णाने टाकला, फक्त मिडल स्टंप वरून बाहेर आला तो, आणि तो कसा मिस झाला बॅट आणि स्टंप मधून मला माहित नाही, कडक आउट स्विंग झालेला तो. सो मेन तर तेच होतं की स्विंग होतोय जुना बॉल, त्यामुळे तो नवीन बॉल नाही घेतला, आणि ट्रॅव्हलमुळे. आणि इन जनरल आज इंडियाने ज्या पद्धतीने होप्स ठेवल्या होत्या की जरी 4 विकेटच हव्या होत्या, 35 रन त्यांना हवे होते, फक्त 35 हवे होते, सो एकंदर ही मॅच थोडी त्यांच्या बाजूला होती, 65-35. हा, कारण 35 रन्स खूप कमी होते जेव्हा की ते दोघं बॅटिंग करत होते. तरी इंडियाने कन्सिस्टंटली त्यांचा एक जो गेम मेंटेन केला होता, आणि इंडियाने काय म्हणतो ना चिप इन केलं. एकतर पहिली गोष्ट, इंडियाने कधीच आशा सोडली नाही माझ्यामध्ये. आशा नाही सोडली इंडियाने. आशा जरी अमेने सकाळी सोडली होती, मी बोललो की इंडिया जिंकणार आहे, आणि इंडिया जिंकलेली नाही. मी आशा नव्हती सोडली, माझं हे मत होतं की रन्स डिफेंड करण्यासाठी खूप कमी आहेत. पण तुला वाटलं तर इंडिया हरणार आहे आज? झुकलेलं पारडं इंग्लंडच्या बाजूनेच होतं, कारण की पण तू माझ्या पाया कधी पडणार? मी प्रेडिक्शन या सिरीज मध्ये 5 पैकी 4 प्रेडिक्शन मी बरोबर केलेले. फायनली भावेश सुरतची जी पांढरी झालेली आहे मित्रांनो, आधी तो जे काही बोलायचा त्याचा विरोध ऑपोजिट होत होता. आता तेव्हा कसं रोहित शर्माला बेटवर ठेवलं होतं, रोहित शर्मा प्रेम आहे माझं, त्यामुळे मी त्याच्याबद्दल असं. पण नाही रे, जुगारात त्याला मी इन जनरल क्रिकेटच्या व्यतिरिक्त पण ते काही बोलतो त्याच्या उलटच होतं. तुझ्या आयुष्याबद्दल तुला मी खूप महत्वाची गोष्ट सांगितली होती मित्र, ती खरी झाली. ठीक आहे, असो. काय बोलत होतं मी विसरलो यार. तू भलतीकडे तुला माझ्या पाया पडायचं. हा नाही, ठीक आहे. आता ऑफ कॅमेरा पडू. आता वन डे सिरीज चालू होईल, एशिया कप चालू होईल, तेव्हा बघूया. पण जर्सीज वन डेचे काय घातले? असं ठीक आहे. आता इंडिया महत्वाची. तुझा माईक चालू आहे ना की चालू आहे? हा, येस. आणि अजून एक मला वाटतं टेस्ट क्रिकेट बद्दल, की भाई ते जे म्हणतात की भाई अगर तुम कहीं जा रहे हो तो मंजिल पे ध्यान मत दो, रास्ते का मजा लो. ते तसं झालं की 2-2 सिरीज ड्रॉ झाली, पण ही टेस्ट सिरीज मला बेस्ट वाटते माझ्या आयुष्यातली. बघायला तुला एवढी मजा आली, आणि 5ही मॅच शेवटच्या दिवसापर्यंत गेले. 5ही मॅच शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक क्रुशल मोमेंटला कोणी ना कोणीतरी स्टेपअप केलंय. फक्त इंडियासाठी नाही म्हणत, इंग्लंडच्या साईडने पण तेवढे चांगले खेळले गेलेले. सो ओव्हरऑल क्रिकेटसाठी ही सिरीज खूप जास्त फायदेशीर होती. कुठलीच मॅच तू दुसऱ्या दिवशी सांगू शकत नव्हतास की ही मॅच इकडेच जाईल तिकडेच जाईल, आणि जर तू सांगितलंस त्याच्या दुसऱ्या उलट्या दिवशी व्हायचं. जेव्हा की इंग्लंडमध्ये मॅचेस 3 दिवसात आणि 2 दिवसात संपतात भाई, 4 दिवसात 50-50 रन्सवर टीम्स ऑल आउट होऊ शकतात. पण या सिरीजला तसं नाही झालं. ऑब्व्हियसली त्यातल्या कंडिशन्स पण थोड्या ड्राय होत्या नॉर्मली ज्या असतात त्याच्यापेक्षा. पिच पण थोडे वेगळे होते, अनलाईक शेवटच्या मॅचला जसं होतं. सो आय गेस दिस इज द ब्युटी ऑफ टेस्ट क्रिकेट. आणि या व्हिडिओमध्ये मी पुन्हा हे सांगेन, जे मी गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगेन, जयशाचं मध्ये जे आलेलं की टेस्ट क्रिकेट 4 दिवसाचं करूया, ते आज शुभमन गिलने पण बोलून दाखवलं की टेस्ट क्रिकेट इज द अल्टिमेट फॉर्म ऑफ क्रिकेट. तो जसा आहे तसाच ठेवला पाहिजे, त्यात झट काही बदल नाही केला पाहिजे. 4 दिवसाची असती तर तो हे बोलला की जर 4 दिवसाच्या मॅचेस असल्या असतात तर 5ही मॅच ड्रॉ झाल्या असत्या. करेक्ट. एका पण मॅचचा तुम्हाला रिझल्ट बघायला मिळाला नसता. सो टेस्ट क्रिकेट जसं आहे तसंच ठेवलं पाहिजे. उलट टेस्ट क्रिकेटचा हे वाढवलं पाहिजे, फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे, लोकांना बघायला मजा येते. आणि ते जे आता टियर सिस्टीम केली आहे ती जर हिट झाली तर ऑब्व्हियसली ती फायदेशीरच ठरणार की टियर 1 आणि टियर 2 बनते आता. सो लेट्स सी. माझ्या तरी फ्युचर ब्राईट आहे क्रिकेटचं. हा, क्रिकेटचं ब्राईट आहे, इंडियन क्रिकेटचं ब्राईट आहे. येस. आणि पुन्हा तेच मला वाटतं की रॉ एनर्जी तर खूप होती इंडियाच्या टीममध्ये, सो ती अख्खी वर्क झाली आहे. एकंदर जर ह्या सिरीज कडे बघायला गेलं, अच्छा एक माणूस खूप नाखुश असणार आहे, ओव्हलचा ग्राउंड्समॅन. येस. आणि गंभीर खूप खुश असणार आहे. गंभीर राडा घातला होता गंभीर. येस. गंभीर काय बोललं, गोल एक ही जॅस वगैरे बोलले. आणि पुन्हा माझ्या मते वी ऑल ओ एन अपॉलॉजी टू गंभीर. हा, खास करून अमित चव्हाण. तू का माझ्यावर टाकतो? गंभीरला क्रिटिसाइज नव्हतं केलंस. पण गंभीर नाही आवडत मला. नाही, गंभीर मी पुन्हा क्लिअरली म्हणेन, गंभीरने या आत्ताच्या काळातले खूप डिफिकल्ट कॉल्स घेतलेले आहेत, जे माझ्या मते कोच असताना कधी रवी शास्त्री जमले नाही. म्हणजे त्याच्या आधी कोण होता कोच? बॉब द्रविड. तो पाकिस्तान रवी शास्त्री. द्रविडने तर फार कमी वेळ टीम सांभाळली. द्रविड असेल म्हण, किंवा अगदी त्याआधी ह्याचा एरिया गॅरी कर्स्टनचा एरिया म्हण, किंवा त्याच्यानंतर डंकन फ्लेचरचा एरिया म्हण, या सगळ्या कोचेसना जे जमलं नाही. खूप डिफिकल्ट कॉल होता विराट आणि रोहितला टीम मधनं बाजूला करणं. म्हणजे ते बाहेर गेले पण इंडिया जिंकली हा भाग नाहीये, पण हे जे नवीन ब्लड जे आणणं किंवा नवीन चेंज आणणं किंवा मूव्ह ऑन करणं जे आहे ना, ही जी ट्रान्झिशन त्यांनी चूज केलेलं आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की जसं की आता एकदम धोनीलाच आपण पकडलं की धोनी जेव्हा गेला वन डेतनं किंवा T20तनं, तुला त्याची फिट पटकन नाही मिळाली, कारण धोनी अचानक निघून गेला. त्याला वाटलं तेव्हा तो निघून गेला.
आता काय केलंय कोचने की त्याने ठरवलं की कधी कोणी जायचंय. सो हेच आहे ना की प्लेअर सतत सगळं कंट्रोल असणं, जे आता पुन्हा तेच आहे की लेगसी या बाबतीत तू बरोबर म्हणशील की हा त्यांना तो हक्क मिळाला पाहिजे, पण कुठेतरी प्लॅन असला पाहिजे. जो तुला गंभीरने प्लॅन दाखवला की जर तुम्ही कोहली आणि रोहित शिवाय खेळणार आहात ना, चला तुम्ही आतापासूनच खेळा. ते जे तलावात टाकून पोहायला शिकवण्याचं आहे ना, ते गंभीरने केलेलं आहे माझ्या मते. खूप डिफिकल्ट कॉल होता. गंभीरला खूप जज केलं गेलं, खूप क्रिटिसाइज केलं गेलं, खूप लोकांकडनं केलं गेलं. सो गंभीरने एकतर कॉन्शियसली ट्रान्झिशन करवलंय. मे बी लोक काही म्हणतील की त्याला ते हिरो वर्शिप, त्याला जे ब्रँड करणं जे असतं प्लेअरचं, त्याला ते सगळं बंद करायचं होतं, जे की ऑब्व्हियसली आतल्यात कुठेतरी आपल्याला पण वाटतं. पण आपण ऑब्व्हियसली आपण काही क्रिकेटर्स नाही, सो आपण पण शेवटी आपण आपण पण सगळ्यांना गॉडच बनवलं की सचिन असेल त्या काळात, धोनी असेल त्या काळात, किंवा विराट, रोहित जे काय असतील ते. सो गंभीरने एक तर तो डिसिजन घेतला ज्यासाठी लोकांनी त्याची खूप मारली, खूप वाजवली. ते झालं. प्लस इंडिया जेव्हा पहिली मॅच हरली म्हण किंवा थर्ड मॅच जेव्हा हरली, सतत लोकांनी गंभीरला क्रिटिसाइज केलं की ही काय टीम आहे, ह्याला का बसवलंय, त्याला का खेळवलंय, असं का केलंय, तसं का केलंय. गंभीरने सगळ्याची जबाबदारी घेतली. गंभीरने फेअर चान्सेस दिले माझ्या मते. त्याने या सिरीजला करुण नायरला फेअर चान्स दिलाय. उद्याचा करुण नायर रिटायर झाला, त्याच्या परफॉर्मन्स होणार आहे. त्याने कृष्णाला फेअर चान्स दिला, त्याने इव्हन त्याला आता या मॅचला पण खेळवलंय. सो ते म्हण इव्हन गिलच्या कॅप्टन्सीवरती लोकांना कॅप्टनशिप देणं, गिलचा बॅटिंग परफॉर्मन्स तेवढा चांगला नाहीये टेस्ट मध्ये, आणि तरी त्याच्याकडे कॅप्टनशिप देणं हा खूप मोठा कॉल होता, जेव्हा की रिषभ पंत तुझ्यासाठी परफॉर्म करतोय एवढा. करेक्ट आहे. आणि राहुलकडे एक्सपिरियन्स आहे. या सगळ्या गोष्टी असताना त्याने गिलला चूज केलं, किपिंग फ्युचर इन माइंड. सो माझ्या मते ह्या अख्ख्या विजयाचं क्रेडिट जेवढं गिलला जाईल, जेवढं या 11 प्लेयर्सला जाईल, तेवढंच गंभीरला पण जायला हवं. बिकॉज वी इझिली अब्यूज गंभीर माझ्या मते, की आपण बीजीडी त्याला अब्यूज केलं की गंभीर प्रॉब्लेम आहे टीम मधला, गंभीर काय म्हणतो ना सडलेला आंबा आहे गंभीर वगैरे. गंभीरने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवली आपल्याला, त्याच्या कोचिंग मध्ये. मी असं नाही की कोचने जिंकवली आहे, पण त्याला त्या गोष्टींसाठी पण बोललं, त्याला क्रेडिट दिलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. सो या सिरीज नंतर मिळेल आहे, फक्त त्याने थोडं स्माइल करत बोलावं, स्माइल करत प्रेस कॉन्फरन्स द्यावी, त्याला बरं वाटेल समोरच्याला बघायला. खरं, तो एक सडलेला चेहरा घेऊन येतो वेळीच, हा मग काय झालं, आम्ही असेच आहोत, ठीक आहे नॉर्मली सांग. पण ठीक आहे, मला गंभीरची पर्सनॅलिटी वाटते मला की तीच आहे फॉर द जॉब, आणि तो तेवढाच करतो माझ्यामध्ये. सो माझ्या मते गंभीरने एक नवीन, आणि ते पण असेल की तो इथे लोकांना स्माइल द्यायला नाही, तो जॉब कम्प्लीट करायला आलेला. अग्रीड. सो आणि ह्या टीम मध्ये एक कॉन्फिडन्स खूप चांगला इन्स्टिल केलेला आहे. सिराज सारख्या बघ ना, हा डिसिजन आहे की जो बुमराला 3 मॅच खेळवणं जे काय, हा डिसिजन एक तर कोच म्हणून तो ऍक्सेप्ट करणं, भलेही बुमरा खूप मोठा स्टार आहे, आणि सिराजला विश्वास देणं की तू बाबा करू शकतोस त्याच्या ऍब्सेन्स. आणि 5व्या मॅच मध्ये बुमराला न खेळवणं मी बोललेल्या प्लॅन नुसार, जेव्हा की 5वी मॅच ही डिसाइडिंग असणार आहे. करेक्ट आहे. सो गंभीर डिझर्व्स इट माझ्या मते. येस, आय गेस त्याचा टेन्युअर वाढेल आता 1-2 वर्षांनी. असं नाही गंभीर मला तर स्टार्टपासून वाटतो की गंभीर कोच किती भारी असेल माहित नाही मला, पण गंभीर मला कसं इंटेंट वरती, इंटेंट वर कधीच कोणाच्या नव्हता. नाही, लोकांना गंभीरच्या इंटेंटचा प्रॉब्लेम होता की ह्याला कोहलीची बदला घ्यायचा म्हण, किंवा ह्याला ती स्टार कल्चर संपवायचा, हा सगळा इश्यूज होता की लोकांना, होतेच की लोकांना असू शकतं. सो या गंभीर, वी आर व्हेरी गंभीर. सो अजून दोघांबद्दल बोलूया आपण. करेक्ट आहे. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर, त्या दोघांनी जी बॅटने परफॉर्मन्स दिलाय या सिरीज मध्ये, जडेजा ह्या 5व्या मॅचला सुंदरची इनिंग खूप क्रुशल होती. त्याने 40 बॉल 50 मारले, 2 शेवटी ठोकलेत, ते खूप डिसाइडिंग ठरले. आणि जडेजाने पण पुन्हा 50 मारली, आणि आकाशदीपचे 66. हा भाई, आकाशदीपची बॅटिंग विसरून चालणार नाहीये. आणि जडेजाने 6 झाले, त्याच्या 6 की 7 झाल्या जडेजाच्या काय 50+ स्कोर, 6 झाला, म्हणजे या सेकंड इनिंगची पकडून म्हणतो 6 झाला. सो जडेजाची बॅटिंग केवढी सुधारली आहे बघ तू. इंग्लंडमध्ये जाऊन बेन स्टोक्सच्या वर तो काय यासाठी, कारण की बेन स्टोक्स इंडियामध्ये येऊन बोल्ड होतो चित्त्यार का असं वगैरे हात करून दाखवतो, दरवेळी जडेजाने ते नाही केलं. जडेजाने इथे येऊन परफॉर्म करून दाखवलंय. जडेजाने इथे येऊन विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यापेक्षा चांगला परफॉर्म करून दाखवलंय इन जनरल. मी असं एकाच दुसरा परफॉर्मन्स नाही म्हणत, ओव्हरऑल म्हणतो. सो ती त्याच्या बॅटिंगमध्ये बघताना वाटेल की अरे हा खेळू नाही शकणार वगैरे, पण त्याच्या नावावर 2 ट्रिपल सेंचुरीज आहेत रणजी मध्ये. करेक्ट आहे. सो त्याच्याकडे बॅटिंगचा टॅलेंट आधीपासून होताच, तो या सिरीजला फक्त उठून दिसलाय. आणि पुन्हा त्याने पण ती ऍडेड रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की हे लोक नाहीये तर अब मेरा नंबर आएगा. केएल राहुल नंतर त्याच्यावर जास्त जबाबदारी आहे. करेक्ट आहे, टीमला सांभाळण्याची. आता ह्या सिरीज मध्ये स्टॅट असा आहे की जडेजाने 5 मॅच मध्ये 10 इनिंग्स मध्ये त्याने 516 रन्स केलेत, आणि त्याने 7 विकेट्स काढलेत. त्याचा ऍव्हरेज बॅटिंग ऍव्हरेज त्याचा 86 विच इज दी हायएस्ट अमंग टॉप 5 रन गेटर्स. सो या जडेजा त्याच्या नावाला.
आणि वॉशिंग्टन सुंदरने सुद्धा करेक्ट, सुंदरने 284 रन्स केले, त्याने पण 7 विकेट्स काढले. पण त्याच्या क्रुशल मोमेंटला त्याने स्टेप अप केलंय, त्याबद्दल कोणी त्याला नाकारू नाही शकत. इव्हन जी मॅच आपण हे केली, आपण जी मॅच हरलो, तिसरी मॅच जी आपण हरलो, लॉर्ड्सची जी मॅच हरलो, त्यात पण कमबॅक त्याने करवला. सुंदरने ज्या 4 विकेट्स काढल्या होत्या त्या क्रुशल होत्या. बरोबर. सो माझ्या मते इन जनरल ह्या टीमने टीम सारखं खेळलेलं. या टीम मध्ये एक स्टार नव्हता. जरी गिलने 700 मारले तरी गिलवरची टीम डिपेंडंट नव्हती. राहुल खेळलाय, खाली जडेजा खेळलाय, मध्ये करुण नायर नाही खेळलाय, 150 सुंदर खेळलाय, करुण नायर पण क्रुशल 50 मारले नायर. अजून कोणी, जयस्वाल काही इनिंग्स खेळले. जयस्वालने 2 सेंचुरी टाकल्यात, 2 सेंचुरी आणि 2 हाफ सेंचुरी, 2 सेंचुरी एक हाफ सेंचुरी. सो चांगली सिरीज आहे, ओव्हरऑल टीम म्हणून चांगलं चिपिंग केलं माझ्या मते. आणि अजून आकाशदीप बद्दल बोलूया. आकाशदीपने पण ऍज अ बॉलर चांगला खेळला. त्याने एक मॅच मध्ये 10 विकेट काढली. तिची दुसरी मॅच जिथे आपण कमबॅक करायची गरज होती बर्मिंगहमला, त्यात त्याने 10 विकेट्स घेतले. येस. आणि त्याने 66 मारले, त्याचं नाईट वॉचमॅन, जे की खूप जास्त गरज, नाहीतर एवढे रन्स बनलेच नसते. करेक्ट त्याचे, कारण की गिल पण त्याच्यानंतर लगेच आउट झाला. सो येस, आणि त्याने डकेटला खिजवलं. आणि अजून काही बाकी राहिलंय का गिलने? थोडं इंग्लंडच्या साईडने पण आपण बोलूया. एक तर मी तुला एक जनरल सांगतो की युजली ज्या इंडिया इंग्लंडच्या मॅचेस होतात, इव्हन जर इंडियात झाल्या, सो युजली होम टीमचे रन गेटर जास्ती असतात. सो ह्या सिरीज मध्ये झालंय की टॉप 5 जे रन गेटर आहेत त्यात 2 फक्त इंग्लंडचे आहेत. एक तर रूट आहे आणि एक ब्रूक आहे. रूट सेकंडला आहे, ब्रूक 5व्या नंबरला, आणि हायएस्ट रन गेटर आपला हा गिल्ली. शुभमन गिलने 754 रन्स केले. त्यानंतर राहुलने 516 केलेत. नाही, जड्डूने राहुलने 532 केलेत, आणि ब्रूकने 481 काहीतरी केले. जड्डूने 516 केले. सो बॅटिंग साठी जेव्हा की इंग्लंड ह्या गोष्टीसाठी ओळखलं, त्यांच्या कंडिशन्स आहेत. येस, त्यांच्या कंडिशन्स आहेत, तिथे बाहेरच्या लोकांना येऊन. आणि हे लास्ट टाइम कधी बघितलं आपण, ती विराटची सिरीज सोडली तर, पण त्यात एकटा विराट खेळला होता. बरोबर. सो हे आपल्या इंडियाच्या फ्युचरच्या दृष्टीने अजून ज्या टूर्स येतील बाहेरच्या, आता कुठे जाऊन त्यांचा कॉन्फिडन्स हायच असणार आहे. मग ते केनियात जाऊन खेळ, मी म्हणतो केनियात जाऊन खेळ, सिरियामध्ये जाऊन खेळ. नाही, ते बॉलच्या जागी बॉम्ब टाकले. सो येस. आणि बॉलिंगच्या साईडने पण सिराजने 5 मॅच मध्ये 23 विकेट घेतल्यात, ज्या की सगळ्यात जास्त. आणि आय गेस त्याचा काहीतरी रेकॉर्ड पण झाला की इंग्लंडमध्ये सगळ्यात जास्त एका सिरीज मध्ये विकेट घेणार. आय गेस मी तो स्टॅट विसरलो आता मी. त्याने 185 तर ओव्हर्स टाकलेत पहिली गोष्ट. त्यानंतर बुमराने 3च मॅच घेऊन 14 विकेट्स काढलेत, कृष्णाने 3 मॅच 14 विकेट्स काढलेत, आणि क्रुशल मुवमेंट्सला त्या लोकांनी चिप इन केलेलं आहे माझ्यामध्ये. आणि बुमराने पण 3 मॅच मध्ये 14 विकेट काढलेत, आणि बुमराने 2दा 5 विकेट हॉल घेतलेले. सो बघ ना, 5 विकेट हॉल पण इंडियाच्या साईडने जास्त आहेत. 2 बुमराने तिकडे घेतले, सिराजने तो एक घेतला, सेकंड मॅचला तो एक घेतला, आता एक त्याने घेतला, आकाशदीपने एक घेतला, बरोबर, आणि कृष्णाने नाही घेतला, आणि जड्डू आणि सुंदरने पण नाही घेतला. सो एवढे 5 विकेट्स हॉल आपल्याकडे राहिलेले. इंग्लंडमध्ये कोणी घेतला मला लक्षात पण नाही. इंग्लंडमध्ये कन्सिस्टंटली बॉलर ॲज अ, आणि जे आपण स्टार्टला म्हटलं होतं की इंग्लंडची बॉलिंग वीक आहे, इंडियाची बॅटिंग वीक आहे. सो इंडियाची बॅटिंग स्ट्रॉंग झाली, इंडियाच्या बॉलिंगने बऱ्यापैकी चांगलं परफॉर्म केलं. आणि आय गेस ही सिरीज खूप वर्षांसाठी लक्षात ठेवली जाईल, इमोशनल पॉईंट ऑफ व्ह्यू, क्रिकेटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, क्रिकेट. आणि यासाठी लक्षात की भाई नवीन पोरांनी जाऊन इंग्लंडची मारली, आणि रूट, बेन स्टोक्स हे सगळे असताना असं नाही की त्यांची टीम वीक होती. करेक्ट आहे, बॉलिंग थोडी वीक होती, ठीक आहे, मानू शकतो, पण ती त्यांची चूक आहे की त्यांनी अँडरसन, पुन्हा तेच आहे, त्यांनी अँडरसन आणि ब्रॉडच्या मागे कोणाला घडवलं नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि माझ्या मते मी जेवढं इंडियन क्रिकेट बघितलं आतापर्यंत, धोनीच्या काय धोनीने घेतले डिफिकल्ट कॉल्स की त्याने रोहित, विराट ह्या लोकांना टीम मध्ये आणलं, पण प्रॉपर मला वाटतं की रिव्हॉल्युशनरी कॉल किंवा रिव्हॉल्युशनरी गोष्ट या सिरीजला घडलेली. सो जर इकडनं इंडियन क्रिकेट त्या मेंटॅलिटीकडे गेलं, जे ऑस्ट्रेलियाच्या ठिकाणी आहे, जे आपण म्हणतो ना की किलर ॲटिट्यूड, त्याकडे जर इंडिया गेलं तर मला सरप्राईज नाही वाटणार, सरप्राईजिंग नसेल माझ्यासाठी. बरोबर. सो ओव्हरऑल ही सिरीज इंडियासाठी एक काय म्हणतो मैलाचा दगड असू शकते. मैलाचा मिल्का पत्थर, की जिथून पुढे भाई रस्ता खूप मोठा आहे आणि तो होपफुली चांगला असेल. करेक्ट आहे. आणि हीच टीम पुढची 10 वर्ष खेळेल आय गेस. फक्त राहुल आणि जडेजाला सोडता करुण नायर वाईट वाटतं. करुण नायर बद्दल थोडं बोलूया आपण. करुण नायर, वी विल मिस यू. इट वॉज अ नाईस करिअर ऑफ सम 10 मॅचेस. यू प्लेड अ अमेझिंग इनिंग ऑफ 303 रन्स. पण ते काही लोक नाही क्लिक करत इंटरनॅशनलला, जसं अमेने पण नाही केलं काउंटीच्या पुढे. ठीक आहे, काही लोक नाही क्लिक करू शकत. आणि असं नाही की तो प्लेअर वाईट आहे, इट्स जस्ट की स्टार्स अलाइन नसतात. आणि 300 जेव्हा मारले तेव्हा त्याचं पोटेन्शियल दिसून आलेलं. या मॅचला गेल्या मॅचला सुद्धा जेव्हा त्यांनी 50 टाकली, याच मॅचला टाकली फर्स्ट इनिंगला, तेव्हा त्याचं पोटेन्शियल दिसून आलं.
आय डोंट नो वेदर ही विल गेट अनदर चान्स ऑर नॉट. पण प्रॉमिसिंग होतं, पण तेच आहे, काही नाही, काही प्रॉमिसेस नाही होत रे पूर्ण. सो या शांतता पाळूया 2 मिनिटांसाठी. आणि माझ्या तर अजून एक ट्विट लागेल, काय पुन्हा एक ट्विट त्याला करावं लागेल. नाही आता बाय बायचा ट्विट येईल आय गेस लगेच. इट वॉज, पण मी एक फोटो बघितलेला, तो बाल्कनीत के.एल. राहुल आणि तो बसला आणि तो बाल्कनीमध्ये रडत होता असं तिथे खाली लिहिलेलं. मला माहित नाही खरे की खोटे. लॉर्ड्सच्या मॅचला, लॉर्ड्सवरची मॅच झाली. पण ते खूप डिफिकल्ट आहे. बघ ना, तू इतकी वर्ष क्रिकेटसाठी दिलीस, तुला एकच स्वप्न की इंडियासाठी खेळायचा चान्स मिळतो आणि समाव तू क्लिक नाही करत. ज्या पिचेसवर, आणि जेव्हा की तुला माहितीये तू केवढा चांगला प्लेअर आहेस, तुला माहितीये की तू एवढा आता जी काही त्याची फसलेला प्लेअर नाहीये. तो ह्या मॅचला सेकंड इनिंगला जसा खेळला तसा तो प्लेअर नाहीये. त्याची टेक्निक खूप बेटर आहे त्यापेक्षा. पण ते आणि जयस्वालने जे त्याला कॉलिंग वरून वगैरे केलं, सो त्याच्यामुळे तो त्याचा फॉर्म नाहीये. परत तो त्या सगळ्या वादामुळे अजून ठस झाला असं त्याचा कॉन्फिडन्स. सो यस आय गेस बाजूच्या आजूबाजूच्या गोष्टी पण मॅटर करतात. तुला थोडं लक फॅक्टर पण असावं लागतं. करेक्ट. याबद्दल मी या सिरीज मध्ये खूप शुअर झालो की लक फॅक्टर असावं, जे की इंडियाकडे नव्हतं या सिरीज मध्ये कधी. इंडियाकडे नव्हतंच. आज पण अंपायर्स कॉल वगैरे आपली विकेट पडली असती. हो यस. धर्मसेनाने फायनली भाई किती वेळानंतर त्याने रावणाची परतफेड केली मला वाटतं इंडिया. तो श्रीलंकेमधले म्हणून. येस. आणि येस ही आय गेस आम्ही खूप इमोशनल झालो या सिरीजला बघून. तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही सांगा. तुम्ही घरी काय आरडाओरड केली, तुम्ही रडलात नाही रडलात, हसलात खिदळलात, जे काही तुम्हाला वाटतं सिराजचा फोटो लावावा टीव्हीवरती, कपाटावरती, बिलीव यस. तुमच्या आयुष्यात काही लो चालू असेल तर तुम्ही सुद्धा वॉलपेपर ठेवा. सिराज सारखा बिलीव्हचा वॉलपेपर ठेवा. आणि कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटलं या मॅच बद्दल, इंडियाच्या फ्युचर बद्दल, गंभीरच्या फ्युचर बद्दल. येस. आणि एशिया कप बद्दल. आता एशिया कप चालू होईल थोड्या दिवसांनी, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय. विराट आणि रोहित परत येणार आहेत मित्रांनो. वन डेत भाई रोहित विराटला रिप्लेस नाही करू शकत. येस येस. गंभीर त्यामधून नको रिटायर करू दे भाई, घेऊ दे भाई, परफॉर्म केलं बिचारांनी चांगलं. सो कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा हे सगळं. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.